उपमुख्यमंत्री अजित पवार आज शाळेचा पहिला दिवस असल्या कारणानं दौंड तालुक्यातील आलेवाडी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. आपण अजित पवारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू. दादा, आज शाळेत आला होता, संवाद साधला विद्यार्थ्यांचा. आज आम्ही ठरवलेलं होतं, आम्ही जिथं कुठं असू तिथं जिल्हा परिषदेच्या जे कुठली शाळा आपली असेल त्या शाळेमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींचं सर्वांचं स्वागत करायचं. आज आता पहिलीचे विद्यार्थी जे येतात ते थोडेसे आनंदाने येतात. पूर्वी थोडं रडारडी चालायची, पण तसं इथं कुठे चित्र पाहायला मिळालं नाही. एक मिनिट जर थोडस अशा पद्धतीनं ह्या गोष्टी म्हणजे आम्ही केलं. त्यांना फुलं दिली, युनिफॉर्म दिले, पुस्तकं दिली. मी शिक्षकांनाही सांगितलं की सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा सगळा खर्च करतं. सरकारची जबाबदारी, खर्च करतं म्हणजे काय, सरकार उपकार करत नाही. शेवटी सरकारची नैतिक जबाबदारी आपल्याला भावी पिढी घडवण्याच्या करता दूरवरच्या सगळ्या छोट्या मोठ्या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण देणं आणि तिथं सुविधा देणं, तिथं कुठलीही अस्वच्छता न राहील असं पाहणं आणि ज्या मूलभूत गरजा असतात शाळा चालवण्याच्या करता आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देण्याच्या करता, त्या सगळ्या कशा तिथं मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न हा झाला पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून आज मुख्यमंत्री माझ्या माहितीप्रमाणे पालघरला भेट देणार होते. मी आलेगाव दौंड तालुक्यामध्ये आहे. उपमुख्यमंत्री एकनाथराव पण माझ्या माहितीप्रमाणे ठाणे जिल्ह्यातल्या कुठल्या शाळेला भेट देणार होतं असं आमचं सुरुवातीला ठरलेलं होतं. वृक्षारोपणाचाही कार्यक्रम आम्ही 10 कोटीचा हातामध्ये घेतलेला आहे. तो अख्ख्या राज्यामध्ये राबवायचा, पण तो राबवत असताना प्रत्येकाने आपल्या वतीनं एक एक झाड जर लावलं आणि ते झाड त्यांना मुलांना हे तुम्ही लावलेलं झाड हे आपल्याला जोपासायचं, हे जो पाणी बघायचं, तर एक वेगळ्या प्रकारचे संस्कार लहानपणापासून मुलांच्यावर मुलींच्यावर होतात आणि त्याच्यातनं एक पर्यावरणाचा पण समतोल साधला जातो. आज देखील तीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. इथं काही किरकोळ गोष्टी आहेत, परंतु मी माझ्या एका सहकार्याला सांगितलेलं की बाकीच्या पण सगळ्या ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून या शाळेमध्ये 1ली ते 7वीचं शिक्षण घेत असणाऱ्या आमच्या गोरगरीब जनतेच्या मुलांना मुलींना कुठल्याही प्रकारचं कमी कुठली गोष्ट पडता कामा नये. सगळ्या पुस्तकं, वह्या, युनिफॉर्म, ज्या ज्या काही गोष्टी त्यांना लागतात त्या सगळ्या तिथं मिळाल्या पाहिजेत आणि त्याकरता आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. दादा, आज इथं आलेला आहे, शाळेत आलेला आहात, लहान मुलांना भेटला, काय लहानपणीच्या आठवणी जागृत झाल्या? लहानपणीच्या आठवणी जागृतून काय करतो आता, फार आपल्याला नातवंड व्हायची वेळ आली. पण हरकत नाही, शेवटी तो आनंद वेगळा असतो. शालेय जीवन हे इतकं वेगळं असतं. मुलं निष्पाप असतात, त्यांना बाकीचं काही शाळा सुटली, पाटी फुटली वगैरे वगैरे वगैरे. आता तो काळ गेला, आता वेगळा काळ आहे. आता थोडस आपण मुलांना आधुनिक पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न सगळीकडेच करत असतो आणि आमचे त्या खात्याचे मंत्री दादाजी भुसे असतील किंवा आमचं सगळेच महायुतीचे सरकारमधले मंत्रीगण असतील, या सगळ्यांची तीच भावना आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांची पण तशाच प्रकारची भावना आहे. दादा, काल मावळमध्ये एक घटना घडली, त्या संदर्भात काय अपडेट? मावळमध्ये जी घटना घडली काल, मी त्यावेळेस बारामतीमध्ये होतो. मी ताबडतोब कलेक्टर आणि सीओना तिथं व्हिजिट करायला सांगितली. त्याच्या आधी सुनील तटकरे मावळचे आमदार हे तिथं पोहोचलेले होते. सुरुवातीला खूप काही वेगळी चर्चा चाललेली होती की जो पूल गंजल्यामुळं, बोजामुळं तिथं एक आपण 8 कोटीचा पूल मंजूर केलेला आहे. मला वाटतं त्याची वर्क ऑर्डर पण अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि तिथं एवढी मोठी गर्दी. रविवारीचं काय होतं, आपल्या इथं मुळशी तालुका, मावळ तालुका, भोरवेल्हा तालुका हा जो सगळा सह्याद्रीचा दऱ्याखोऱ्याचा परिसर आहे, तिथं धबधबे असतात चालू, निसर्ग सौंदर्य अतिशय उत्तम पद्धतीने पाहायला मिळतं आणि सुट्टीचा दिवस म्हणून अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटी देण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले आणि लोक पण होते. त्याची कॅपॅसिटीच्या पेक्षा जास्त लोक तिथं त्या पुलावर चढले गेले आणि पुलाच्या त्यामुळे बोजा सहन करण्याची ताकद देखील नव्हती आणि त्याच्यातनं ही दुर्घटना घडली. ही दुर्घटना घडल्यानंतर पहिल्यांदा आकडा तर वेगळाच सांगितला जात होता. 25-30 लोकांचं त्याच्यामध्ये शंका व्यक्त
करण्याचा प्रयत्न झाला, परंतु नंतर 2 लोकांच्या डेड बॉडी सापडल्या, नंतर 3च्या 4च्या असं 4 पर्यंत तो आकडा गेला. बऱ्याच जणांना वाचवण्याच्या करता एनडीआरएफची टीम आपण ताबडतोब तिथं उपलब्ध केली, बोलवली. एक टीम पुण्याच्या परिसरात असतेच आणि बाकीच्या पण जवळच्या नगरपालिका किंवा वेगवेगळे लोक ह्यांनी पण त्याच्यामध्ये स्वतःची एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी, एक माणुसकी या नात्याने तिथं मदत करायला सुरुवात केली. आमचे आमदार सुनील तटकरे तर तिथं सुनील शेळके तर अतिशय ठाण मांडून होतेच आणि मी सतत त्यांच्या सीओ आणि कलेक्टरच्या संपर्कात होतो. मी कलेक्टरना म्हणलं की तुम्ही ताबडतोब मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयाची मदत आणि जे जखमी आहेत, जखमींची संख्या तिथं जास्त होती, जखमी आहेत त्यांचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल आणि ह्याच्या मागचं कारण काय ह्याची पण आपण चौकशी करू की अशा प्रकारचे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की ब्रिटिशांच्या काळामध्ये जे ब्रिजेस झाले त्याला 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिकडनं आजही पत्र येतं की ह्या पुलाचा 100 वर्ष पूर्ण झालेली असल्यामुळं आमची जी गॅरंटी होती ती गॅरंटी संपलेली आहे. त्या पुलाचा वापर आता जनतेच्या करता किंवा वाहतुकीच्या करता किंवा प्रवाशांच्या करता किंवा रहदारी करता करू नये अशा प्रकारची पत्र येतात. आता बऱ्याचशा ठिकाणी आपण नॅशनल हायवे किंवा आपल्या अनिटीमधनं कामं घेतलेली आहेत, हॅममधनं कामं घेतलेली आहेत आणि त्याच्यावर रस्ते आपण चौपदरी करतो, कुठं 6 पदरी करतो, कुठं 3 लेनचे करतो म्हणजे 10 मीटरवाले. अशा पद्धतीनं होत असल्यामुळं तिथं पूर्वीचे बरेचसे ब्रिज आपण चांगले केलेले म्हणजे ते बाजूला केले कारण ते लहान होते. तिथं बॉटलनेक होत होता. मात्र अशा प्रकारे हा पदचारी ब्रिज होता. हा काही वाहतुकीच्या करता लोड वाहतुकीच्या करता नव्हता. पण तिथनं मोटरसायकल जायचे, सायकली जायच्या असं पण प्राथमिक जे पाहणी झाली त्याच्यामध्ये लक्षात आलं. वास्तविक तिथं एकंदरीत लोकांच्या वर्दळीचा विचार करता मोठ्या पुलाची गरज आहे. मागे सुनील शेळके साहेबांनी माझ्याकडे आग्रह करून तो 8 कोटी रुपयाचा ब्रिज पण मंजूर केला. पण घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, वेदनादायक आहे. जे तुमच्या घरातले निष्पाप लोक ह्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी कलेक्टरला, पीडब्ल्यूडीला, जिल्हा परिषदेला ह्यांना सगळ्यांना सांगितलं की जे जे काही आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे ब्रिज आहेत कारण तिथं पावसाचं प्रमाण जिथं जास्त असतो तिथं लाईटचे पोल देखील लवकर गंजतात. तिथं जर मातीचा आणि त्या लोखंडाचा संबंध आला तर तशाच पद्धतीनं हे पण झालं कारण माती आणि पाऊस ओलावा असं सारखा संबंध आला तर ती गोष्ट कमकुवत होते आणि त्यावेळेस करताना एवढ्या काही पॉप्युलेशनचा विचार करून ते केलेले नाहीयेत. त्याच्यामुळं जे आता अतिशय खराब झालेले आहेत, काही काही ठिकाणी आपण नवीन साखव केलेले आहेत. साखवाची पण रक्कम आपण कोटीपर्यंत नेलेली आहे. त्याच्यामुळं ह्याच्यातनं जो धडा घ्यायला पाहिजे तो घेतला गेलेला आहे. तशा पद्धतीच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत. दादा, दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते आणि राज्यात त्याच्यात एकदा चौकशी होऊ द्या ना. चौकशी झाल्यानंतर जे कोणी दोषी असतील त्याला तर काही पाठीशी घालायचं काहीच कारण नाही. त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल. परंतु नीटपणे चौकशी करून त्याच्याबद्दलचे पुढचे निर्णय घेतले जातील. दादा, एक शेवटचा प्रश्न विचारतो. राज्यात अनेक ठिकाणी पर्यटक जात असतात पावसाळ्यात. राज्य सरकारच्या वतीनं काय खबरदारी घेण्यात आली? त्यामध्ये आपल्या पुण्याच्या परिसरामध्ये इतके मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात तर तिथं पोलीस यंत्रणा जेवढी असायला पाहिजे तेवढी आपल्याला पुरवता येत नाही. कारण ते कधी होतं शनिवार रविवारच होतं आणि त्याच्यामुळं आपण आता होमगार्डची मदत घ्यायची. आता होमगार्डला पण पर डे चांगल्या प्रकारे आपण हे देतो, मानधन त्या ठिकाणी देतो आणि बोर्ड लावायला सांगितलेले आहेत. जिथं कुठं धोकादायक आहे तिथं अजिबात तिथं जाऊ नये. जिथं घसरड आहे, धबधबा आहे परंतु स्लिपरी झालेलं आहे तर तिथं पण जायला बॅन करायला सांगितलेलं आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की मावळ तालुक्यामध्ये भुशी डॅम आहे तिथं अनेकदा
प्रचंड गर्दी, म्हणजे कितीतरी किलोमीटर दोन्ही बाजूला रांगा लागलेल्या असतात. माणसं तिथं स्पॉटला जायला पण त्यांना कित्येक तास लागतात. अशा पद्धतीच्या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. आणि म्हणून तिथं अशा वेळेस मोठा पाऊस पडला, अचानक पाऊस पडला, तर ती ताबडतोब तिथल्या तहसीलदारांनी, तिथल्या PI नी, तिथल्या PSI नी, हे जे कोणी आमचे शासनाचे, रेव्हेन्यूचे, पोलीस खात्याचे आणि आमच्या पंचायत समितीचे BDO हे सगळ्यांनी त्याच्यामध्ये अलर्ट राहून तिथं लक्ष द्यायचं आणि जिथं जिथं असुरक्षित वाटतंय तिथं तिथं धोका म्हणून बोर्ड लावायचा आणि तिथं लोकांना वावरायला बॅन आणायचा. खूप खूप धन्यवाद दादा. तर हे होते उपमुख्यमंत्री अजित पवार. आज शाळेचा पहिला दिवस असल्यानं शाळेला भेट दिली आणि त्यानंतर मुळशीवरती जी घटना घडली आहे त्या ठिकाणी जी मावळमध्ये घटना घडली त्याच्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलेले आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, दौंड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.